श्री गजानन जय गजानन गण गण गणात बोते। नमस्कार, गुरुमाऊली अनुभव या चॅनलवर आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत। या चॅनलवर आपण भक्तांना आलेले गुरुमाऊलींचे विविध अनुभव ऐकत असतो। ते जर आपल्याला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, अनुभव इतरांना शेअर करा आणि तुम्हाला आलेले अनुभव कमेंटमध्ये पाठवा। चला तर मग आजच्या अनुभवाला आपण सुरुवात करूयात। जय गजानन। आज आपण वैशालीताईंचाच अनुभवाचा पुढचा भाग ऐकणार आहोत। त्या असं म्हणतात, मी श्रीमती वैशाली विलास फाटक। महाराजांच्या कृपाशीर्वादाने माझा संसार सुरू होता। मागील भागात सांगितलं त्या आगाशी आजींनी मला सर्वात प्रथम श्री गजानन विजय ग्रंथ दिला होता। त्या आजी मला बऱ्याच वेळा त्यांना मी शेगावला घेऊन जावे असे म्हणायच्या। त्यांना शेगावला जाण्याची खूप ओढ लागली होती, पण वार्धक्यामुळे गात्र शिथिल झाले होते आणि डोळ्यांनीही कमी दिसू लागले होते। मला देखील त्यांना शेगावला न्यावं असं खूप वाटायचं। मला देखील शेगाव बघायची खूप ओढ लागली होती। मी देखील शेगाव अजून पाहिलेलंच नव्हतं, पण काही ना काही कारणाने ते जमत नव्हतं। अशातच 1979 मध्ये माझ्या वडिलांची शेती विकली गेली। त्यावेळी थोडाफार मला हिस्सा मिळाला। मग माझी इच्छा मी माझ्या सासऱ्यांना सांगितली। सासू सासरे म्हणाले की तू सध्या गर्भवती आहे, या अवस्थेत जाणे काही बरे नाही, थोड्या दिवसांनी जावे तेच बरे। मीही त्यांचे ऐकले। तेव्हा मी माझ्या दुसऱ्या मुलाच्या वेळी गर्भवती होते। यथावकाश मला मुलगा झाला। तो साधारण 6 महिन्यांचा झाला। तेव्हा मी परत हा विषय सासऱ्यांच्या जवळ काढला, पण ते परत मला म्हणाले की अजून बाळ लहान आहे, त्याला थोडा मोठा तरी होऊ दे। त्यानंतर मुलगा साधारण 1.5 वर्षांचा होत आला। तेव्हा मनात आले की आपण श्री गजानन विजयची पारायणं सुरू करावीत, म्हणजे महाराजच आपणास शेगावला येण्याची इच्छा पूर्ण करतील। त्याप्रमाणे मी सोमवार ते रविवार अशी 7 दिवसात पारायण करू लागली। त्यानंतर 3 दिवसात अशीही पारायणं केली। अशीच 5-6 पारायणं झाली आणि मी चातुर्मासात एकच वेळ जेवणाचा नियम केला। मला घरातील सर्वजण नको नको म्हणत होते, कारण त्यावेळी माझं वजन खूपच कमी होतं। तशातच सासरी सर्व कामे माझ्यावरतीच अवलंबून असायची। लांबून पाणी आणणं, कपडे धुणं, भांडी घासणं, स्वयंपाक, आले गेले बघणं आणि त्यात घरात लहान 2 मुलं। आम्ही साधारण 8-10 जण घरात। सासू सासरे वयस्कर, घरात मीच मोठी, दीर आणि नंदा लहान होत्या। माझे पती लांजा येथे नोकरीस होते आणि 1982 साल गणपतीच्या वेळेस शिरगावहून माझ्या सासूबाईंच्या 2 मैत्रिणीही आल्या। त्या माझी तब्येत बघून म्हणाल्या की हिला जेवायला देतेस की नाही, किती बारीक आहे। अर्थात सासूबाईंची माझ्यावर फार माया होती, पण माझी शारीरिक अंगकाठीच अशी होती, त्यातच एक वेळ जेवणामुळे सुद्धा देखील अशक्तपणा आला असेल। तेव्हा हे देखील गणेशोत्सवासाठी आले होते। मग हे मला रात्री म्हणाले की 2 वेळ जेवत जा, हे उपवास करणं आता बंद कर। त्यावर मी त्यांना म्हटले की मग आपण शेगावला जाऊन येऊ, पण यांना नोकरीमुळे आणि घरच्या अडीअडचणींमुळे लगेच निघणेही शक्य नव्हतं, त्यामुळे ते नको म्हटले। त्या दिवशी मला फार वाईट वाटलं। बराच वेळ माझ्या डोळ्यातून पाणी येत होतं। अशातच महाराजांना मी विनवणी करून झोपी गेले। दुसऱ्या दिवशी हे लांजा येथे कामावर रुजू होण्यासाठी निघून गेले आणि 4-5 दिवसातच त्यांचे पत्र आले की त्या दिवशी मी तुला असं बोलायला नको होतं, मी चुकलो आणि मला जरी आता शक्य नसलं तरी तू हवं तर तुझ्या आईला आणि आगाशी आजींना बरोबर घेऊन शेगावला जाऊन ये। पत्र वाचून मला खूप आनंद झाला की मला आता शेगावला जायला मिळणार। मग मी लगेच आगाशी आजी यांना कळवलं की आपण शेगावला जाणार आहोत, तुम्ही तयारी करून ठेवा। जे कोणी शेगावला जाऊन आले होते त्यांच्याकडे चौकशी केली तेव्हा कळलं की तिथं वातीचा स्टोव्ह अथवा कोळसे स्वयंपाकासाठी मिळतात। आपले भांडे आणि शिधा असला तर स्वयंपाक करून घेता येतो व त्याप्रमाणे मी बांधाबांध करू लागले। सासूबाईंनी मात्र घराकडे बघायचंय, त्यामुळे मला आग्रह करू नको असं म्हटलं। मग त्याप्रमाणे मी आणि आगाशी आजी जायचं ठरवलं। आगाशी आजींचे पती अण्णा म्हणाले, तुम्ही दोघी कशा जाणार, तिथे कसं करणार। बरं, तू अशी लहान, त्यात आजींना डोळ्याने कमी दिसतं, सामान बरोबर आहे,
छोटे बाळ आहे. कसा प्रवास कराल? कसं उतराल? बरं, रेल्वे 2-4 मिनिटे थांबते. तेवढ्या वेळात तुम्हाला दोघींना सामानासह उतरणे जमेल का? पण माझी सर्व भिस्त महाराजांवर होती. मी अण्णांना म्हटलं की महाराज बरोबर आमची काळजी घेतील. तुम्ही काळजी करू नका अण्णा. आम्ही सुखरूप जाऊन येऊ. मग माझा एक मावस भाऊ विनायक जोशी याला मी तिकीट काढणे आणि त्या दिवशी आम्हाला स्टेशनवर पोहोचवून गाडीत बसवावे यासाठी सांगितले. तोही तयार झाला. त्याप्रमाणे त्यांनी आम्हाला गाडीत बसवून दिले. आम्ही दोघी खूप हरकून गेलो होतो. गाडीतील पूर्ण वेळात साधारण महाराजांचेच विषय, दोघींच्या गप्पांना काही खंडच नव्हता. समोरच्या बाजूच्या सिंगल सीटवर एक आजोबा बसलेले होते. बऱ्यापैकी वयस्कर, धोतर टोपी, शुभ्रसा सदरा अंगात व हसतमुख चेहरा. आमच्या गप्पांकडे त्यांचेही थोडंसं लक्ष होतं. थोड्या वेळाने तेही आमच्या गप्पांमध्ये सामील झाले. ते गोव्यामधले रिटायर्ड शिक्षक होते. आम्ही शेगावात पोहोचलो. रूमची चौकशी केली आणि आम्हाला 42 नंबरची रूम मिळाली. ती वरच्या मजल्यावर होती. बाथरूमसाठी, एखाद्या जेवणासाठी आणि अन्य गोष्टींसाठी सारखं खालीवर करावं लागायचं. आम्हाला दोघींना तर रूम मिळाली, पण ते आजोबा एकटे असल्यामुळे त्यांना रूम मिळाली नाही. मग त्यांनी मला विचारलं की मी तुमच्यात राहू का? मला थोडा प्रश्नच पडला. आजींचं मत पडलं की राहू देऊ आपल्याबरोबर, आपल्यालाही सोबत होईल. मग आम्ही तिघांनी मिळून ती रूम घेतली. महाराजांचे दर्शन झाले आणि मला खूप खूप आनंद झाला. डोळे भरून आले. तेव्हा माझा मुलगा 2.5 वर्षांचा होता. मी आजींकडे त्याला सोपवून पारायण केलं. आम्ही साधारण 5 दिवस तेथे राहिलो होतो. तिथे पोहोचलेला दिवस, तिथून निघालो तो अर्धा दिवस आणि मध्ये नेमकी दशमी, एकादशी, द्वादशी असे 3 दिवस आले. तेव्हा मी आजींना श्री गजानन विजयची पोथी वाचून दाखवायची. रोज 7 अध्याय. तर तिसऱ्या दिवशीचे वाचन जरा जास्त आहे, त्यामुळे वाचायला दुपारी 1:30 वाजले. मी खाली प्रसाद घेण्यासाठी आले तर सगळी झाडलोट चालली होती. आता प्रसाद नाही असं सर्वजण म्हणू लागले. त्यामुळे मला रडू आवरेना. मनात महाराजांना प्रार्थना केली की माझ्या बाळाला पुरेल एवढा तरी प्रसाद दे देवा, असं म्हणत मी पण हट्टाने तिथेच थांबले. तर थोड्या वेळाने एक व्यक्ती हातात प्रसादाची पत्रावळ घेऊन आले आणि मला म्हणाले, हा घे बाळ तुला प्रसाद. सर्वजण पोटभर जेवा. धोतर, कोट, पगडी हे घातलं होतं त्यांनी. तर तो प्रसाद मला मिळाला. मला अतिशय आनंद झाला. आजी मला म्हणू लागल्या की तुला एवढा वेळ का लागला गं? मी सर्व हकीकत त्यांना सांगितली. तशा त्या म्हणाल्या की महाराजच तुझ्या हाकेला धावून आले आणि ते जेवण आम्हा चौघांनाही पुरलं. बाळासाठी आणि संध्याकाळच्या जेवणासाठी स्वयंपाक करून आम्ही घेतला. मला ते बाबा सारखे म्हणायचे की तू अगदी श्रावण बाळासारखी आमची सेवा केलीस. या आगाशी आजी, तुझ्या नात्यातल्या नसताना देखील तू त्यांची आणि माझी एवढी काळजी घेतली. आमच्यासाठी एवढं करत आहेस. धन्य आहे तुझी. आम्ही परत सांगलीला आलो. तेव्हा ते आजोबाही आमच्याबरोबर होते. त्या आजोबांना आगाशी आजी घरी घेऊन गेल्या. छान स्वयंपाक करून 21 मोदक करून नैवेद्य दाखवून आजींनी त्यांना कपडे दिले. ते नको म्हणत होते, पण अजूनही त्यांचे काही ऐकले नाही. त्यांच्या रूपाने जणू महाराजच आमच्याबरोबर त्या काळात होते व त्यामुळेच आमचा सर्व प्रवास आणि तेथील मुक्कामही अतिशय छान झाला. महाराजांची सेवा अजूनही चालूच आहे. 2000 साली जेव्हा माझ्या मुलाच्या नोकरीची थोडी अडचण येत होती, तेव्हा मी 1121 पारायणाचा संकल्प करून साधारण 6 वर्षात तो संकल्प पूर्ण केला. तसेच अनेक पारायणं मी एक ओवी झाली की जय गजानन असे म्हणायचे, असे देखील केले आहेत. आणि हे सर्व महाराजांच्या कृपेने शक्य झाले आहे. महाराजांची कृपा अशी सर्वांवर राहो, हीच मी श्रींच्या चरणी प्रार्थना करते. आजचा अनुभव आपल्याला कसा वाटला हे कमेंटमध्ये जरूर कळवा आणि तुम्हालाही काही अनुभव आले असतील तर तेही कमेंटमध्ये तुम्ही पाठवू शकता. त्याचा समावेश आपण आपल्या व्हिडिओमध्ये करूयात. आणि हे अनुभवांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तर पुन्हा भेटूयात नवीन अनुभवासहित नवीन व्हिडिओमध्ये. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. कालच्या प्रश्नाची उत्तरं देणाऱ्या गजानन भक्तांची नावं अशी आहेत. 1 तृप्ती अखारे,
2 सुरेखा सवाईराम, 3 लता गवई, 4 नंदा महल्ले, 5 स्मित पुराणिक, 6 मोहिनी पगारे, 7 रमेश काळे, 8 करुणा कदम, 9 मंगला कामदी, 10 जया आंधळे आणि 11 रामदास टिकास. आजच्या प्रश्नमंजुषेचा प्रश्न आहे, समर्थ श्री गजानन महाराज यांच्या प्रकट दिनाची तिथी काय आहे? या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंटद्वारे द्या. जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा, म्हणजे तेही लोक या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतील.